नमस्कार शेतकरी बंधूंनो, ऊस उत्पादक शेतकरी महाराष्ट्र राज्य या फेसबुक ग्रुपवर आपलं स्वागत आहे। ही जी आपली लागण आहे ही 4 जून 2023 ची रोप लागण आहे। 5 फूट सरीतलं अंतर आहे, 1.5 फुटावर रोप आहे। मार्किंग करून रोपं लावलेत आणि सर्वसाधारणतः 16-17 या कांड्यावरती ऊस आहे। आपल्या तब्येतीमुळे थोडं दुर्लक्ष झाले, पण ऊसाला सर्वसाधारणतः महिन्याच्या दुप्पट कांडी व्हायला 10 महिने लागतातच। 10 महिने दरम्यान 19 ते 21 कांडी 22 कांडीपर्यंत ऊस जात असतो। जर 14 महिनेचा पिरियड गृहीत धरला तर मग तिथं 14 दुनी 28च्या ऐवजी 30-32 कांड्यावर ऊस जात असतो। 17 महिने जर धरलं तर 17ला अडचण 17 दुनी 34 आणि 8 म्हणजे जवळपास 40-42 कांडी 45 कांडीपर्यंत नॉर्मल ही रेंज ऊसाची वाढ त्या हंगामानुसार होत असते। कारण आडसाली ऊसाला ज्या वेळेला पुढचे महिने गाठ पडतात त्यावेळेला दुसरा वर्षीचा पाऊस गाठ पडतो, त्यामुळं चांगल्या पद्धतीनं त्याची पुनश्च वाढ होते। आणि हा ऊस आता थोडे दिवसानं उलटं वारं चालू झालं किंवा एखादा उन्हाळी पाऊस झाला की पडेल आणि प्लॉट पडताना एकमेकात गुंतून पडला की मर त्याच्यात फारशी होत नाही आणि वाढ मात्र चांगली जोरात झपाट्याची होते। बरेच शेतकरी आता ही 86-032 आहे, याचा दोनदा पाला काढला आपण, दुसऱ्यांदा पाला काढला आता। अनेकदा जमलं तर हाताला येईपर्यंत पाला अनेकदा काढणार आहे आपण। पण सकाळची एका शेतकऱ्यांचा फोन आलता, 265चा पाला काढला त्यांनी, सगळे आणसं फुटलेत। शक्यतो 8005 त्याच्यानंतर 86-032 ह्या ज्या ऊस व्हरायटी आहेत ह्यांचाच पाला काढला तर चालतोय। 10,001 265 यासारख्या व्हरायटीचा पूर्ण पाला काढला तर डोळे फुटण्याची शक्यता असते। डोळे फुटून अगदी परत त्या डोळ्याला 1-2 आणसं मोठी होऊन 1-2 कांड्या व्हायची शक्यता ही असते। त्यामुळे इतर जातीला प्रयोग करू नका। अजून एक ह्या हंगामाविषयी बोलायचं झालं तर लागणीला फारच हा आता उशिराचा हंगाम आहे। म्हणजे बिगर हंगामी लागण म्हटलं तरी चालेल। आता ही एवढा उशिरा ऊस शक्यतो लावू नका, पाण्याचं एकतर दुर्भिक्ष होणारच आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय होतंय, बरेच शेतकरी आता अर्ली मॅच्युरिटी म्हणण्यापेक्षा लवकर तुरा येणाऱ्या व्हरायटी लावताना दिसत आहेत। जसे की 10,001, त्याच्यानंतर 15-012 15-012 सुद्धा महाराष्ट्रातनं बरेच जागनं मी बघतोय रिपोर्ट आहेत की लवकर तुरा आलाय। गुजरातमधनं आलेली एक 13-373 CAG काहीतरी त्याचं हे आहे 13-373। तर ह्या व्हरायटी आपण हंगामानुसारच निवडल्या पाहिजेत। 10,001चं प्लांटेशन असेल तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर भारी काळं रान फार आपल्याला मस्त ऊस उत्पादन देते ती व्हरायटी। खर्चही कमी, मेंटेनन्स कमी, अशा पद्धतीचे तो ऊस आहे आणि त्या पद्धतीनं ती लावली तर चालू शकते। पण एवढ्या उशिरा तुम्हाला अगदीच लावायची वेळ असेल, रान सुटेबल चांगला असेल, काळी हे असेल तर मात्र तुम्ही 86-032च हा ऊस आत्ताच्या हंगामाला लावा किंवा मध्यम निचऱ्याचं रान असेल तर 8005 संदर्भातला विचार करा। इतर व्हरायटीचा विचार तुम्ही अजिबात करू नका। आणि माझं तर मत आहे एवढ्या उशिरा लागणच करू नका। शेतकऱ्यांचं म्हणणं असते की 12 महिन्यात एवढा, 13 महिन्यात एवढा। तुम्ही ऊसाला वाढीस रानात ऊस किती दिवस उभा आहे ह्याला काय अर्थ नाही, तुम्ही तुमच्या ऊसाला वाढीचा कालावधी किती देत आहे। शक्यतो ही वाढ तुरा येणाऱ्या व्हरायटीची वाढ सप्टेंबरपर्यंत थांबून जाते। म्हणजे त्याच्या मागं किती दिवसापूर्वी ऊस लावलाय तेवढीच त्या ऊसाची वाढीची अवस्था मिळणार आहे। भले तो तुमचा ऊस जानेवारीत तुटला, फेब्रुवारीत तुटला, ह्याला काही अर्थ नाही। आणि काही व्हरायटी समजा तुरा न येणाऱ्या व्हरायटी आहेत तर कडक थंडी पडायला लागली की आपसुकच एक नैसर्गिकरित्या त्याचं वाढ थांबून जाते। त्यामुळं रानात ऊस किती दिवस उभा आहे तुमचा आणि त्याला वाढ किती कालावधी करता मिळाली आहे ह्याच्यावर तुमच्या ऊसाची
कांड्यांची संख्या अवलंबून असेल आणि त्या कांड्यांच्या संख्यांच्या बरोबर तुमच्या ऊसाचं उत्पादन ही अवलंबून असेल. तर धन्यवाद मंडळीनो, छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.